सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात योगेवाडी येथे आज सकाळी एक गंभीर अपघात घडला। गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस आणि मालवाहू कंटेनर यांची समोरासमोर धडक झाली। या भीषण अपघातामुळे बसमधील प्रवासी घाबरून गेले असून 6 महिला जखमी झाल्या आहे। बस चालकही गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार कवठे महाकाळ तालुक्यातील जाखापूर येथील महिला गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी जात होत्या। त्यासाठी त्यांनी एसटीने प्रवास सुरू केला होता। सकाळच्या वेळेत बस सांगली जिल्ह्यातील योगेवाडी भागात पोहोचली असता समोरून वेगात येणाऱ्या मालवाहतूक कंटेनरची बसला जोरदार धडक झाली। धडकेचा आवाज प्रचंड मोठा असल्याने आसपासच्या परिसरातील लोक घटनास्थळी धावून आले। अपघातानंतर तात्काळ स्थानिक नागरिकांनी जखमींना बाहेर काढून त्यांना मदत केली। काहींना तासगाव ग्रामीण रुग्णालयात तर गंभीर जखमींना मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे। तर यामध्ये 6 महिला जखमी असून बस चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे। या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये ही चिंता पसरली आहे।